आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। शाहूपुरी पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कामगिरी। 10.15 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त, 3 आरोपी जेरबंद। सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसात छडा लावत शाहूपुरी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या कारवाईत तब्बल 10,15,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दिनांक 4 जून 2026 रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली। घटनास्थळाची पाहणी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण तसेच गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला। पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले 10.15 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। त्यामुळे घरफोडीचा हा गुन्हा उघडकीस आला आहे। अटक आरोपी अर्जुन कुंदन इंगळे वय 24 राहणार गोसावी वस्ती सैदापूर सातारा, सागर नागराज गोसावी वय 30 राहणार गोसावी वस्ती सैदापूर सातारा, राजेश मारुती जाधव वय 29 राहणार गोसावी वस्ती सैदापूर सातारा। या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजू नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अथक परिश्रम घेतले। तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपींना गजाआड केले असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।